गेल्या 10 वर्षांपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कारभार करणाऱ्या मंदिर समितीचे विश्वस्त बदलून नव्यानं विश्वस्त नियुक्त करावे अशी थेट मागणी आता सर्वसामान्य भाविकांमधून होतीये। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विठ्ठल मंदिराचा सर्व कारभार शासनाच्या नियुक्तीने पाहते। या समितीवर काही राजकीय मंडळी आणि वारकरी सांप्रदायिक मंडळी सध्या नियुक्त आहेत। 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विद्यमान मंदिर समितीची स्थापना झाली होती। या मंदिर समितीचा 6 वर्षांचा कार्यकाळ देखील संपलाय। मात्र वारंवार या मंदिर समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी नव्यानं मंदिर समितीची रचना करावी आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कारभार नव्या दमाच्या लोकांकडे द्यावा। यामध्येही वारकरी आणि माळकरी विश्वस्त शासनाने नियुक्त करावेत अशी थेट मागणी वारकरी भाविक करतायत। आम्ही सर्व मंडळी गेली 25 वर्ष इथे येत आहोत, पण या मंदिरामध्ये स्वच्छता आणि इतर गोष्टीचा विचार केला तर ती जुनी जी समिती आहे ती बरेच वर्ष या ठिकाणी आहे, तर तिचा बदल व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे। तसेच नवीन रक्ताला वाव मिळावा, जेणेकरून आमच्या आता अत्याधुनिक जे प्रकार आहेत ते सगळे भाविकांना उपलब्ध होतील, अशा रीतीने या ठिकाणी सुधारणा व्हावी अशी आमची मनोमन इच्छा आहे। आणि आता जी समिती आहे पंढरपूरची देवाची ती सुविधा चांगल्या प्रकारचे द्यायला पाहिजे त्यांनी, किंवा बदली झाली पाहिजे त्यांची आणि दुसरी चांगली समिती माळकरी घ्यावा असं आमचं म्हणणं आहे। या विठ्ठल मंदिर समितीवरती गेल्या 8 वर्षापासून एकच समिती नेमण्यात आलेली आहे, तरी नवीन समितीला माळकरी वारकरी यांना संधी द्यावी या समितीवरती अशी आमची इच्छा आहे।